जेवण करणार असेल तर आपल्याकडे नॉनव्हेजमध्ये फिश चांगले मिळतं त्या जणांकडे. त्यासाठी म्हणजे एक शिवकालीन मंदिर आहे इथलं, जे शिरकोली गावात आहे, शिरकाई देवी मंदिर, जे महाराजांच्या काळातलं आहे. ते आपण जम्मू काश्मीरला नाही, आज आपण आलेलो आहे पानशेतला. नमस्कार मित्रांनो, शोध चवीचामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 7:30. आपण निघालेलो आहे पानशेतला. तर हा रोड बघू शकता, वरती वरसगाव आणि पानशेत दोन्ही पण डॅम आहेत. हा इकडचा जो रोड आहे लेफ्ट साईडचा, इकडं जातो पानशेतला. इथं आपल्याला पार्किंग द्यायला लागते. 2 व्हीलरसाठी 10 रुपये आणि 4 व्हीलरसाठी 20 रुपये पार्किंग आहे. इथं आपण मस्त पार्किंगला लावूया गाडी. आणि तुम्ही जर इथं बघितलं तर एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. आणि सकाळी सकाळी तुम्ही ब्रेकफास्टला इथं येऊ शकता. खूप छान ऑप्शन आहे, खूप लोक येतात इथं. आपण जम्मू काश्मीरला नाही, आज आपण आलेलो आहे पानशेतला. इकडचे व्ह्यू तुम्हाला बघून वाटलं असेल की आपण कुठल्या तरी बाहेरच्या स्टेटमध्ये. तर कसला छान व्ह्यू आहे. सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि सूर्य उगवलेला आहे. एकदम मस्त व्ह्यू आहे. तुम्ही सॅटर्डे संडेसाठी जर तुम्हाला घरात बसून बोर झालेला असेल तर तुम्ही इथं ब्रेकफास्टसाठी, त्याच्यानंतर बोटिंगसाठी आणि हा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी नक्की व्हिजिट करू शकता. इथं बोटिंग पण आहे, पॅडल बोट, त्याच्यानंतर स्पीड बोट. हे पानशेतचं बॅकवॉटर आहे, इकडच्या साईडला गेट आहे आणि इकडं बोटिंग वगैरे अवेलेबल आहे. तर आपण नाश्त्यासाठी इथं आलेलो. ह्या हॉटेलचं नाव आहे पानशेत बोटिंग क्लब. तर इथं एक दादा आहेत, त्यांना विचारू आपण काय काय मिळतं इथं. तर दादा सांगा, इथं काय काय मिळतं? आपल्याकडे जर नाश्त्यासाठी पाहिजे असेल तर कांदा भजी आहेत, बटाटा भजी, कोथिंबीर वडी आहे. कोथिंबीर वडी आपल्या इथे फेमस आहे बरं का. कोथिंबीर वडी एकदम फ्रेश आपण एकदम बनवून देतो ना काय. इथली आमच्या इथली खूप चालणारी कोथिंबीर वडी फेमस आहे इथली. बाकी मग मिसळ आहे, ऑमलेट आहे, भुर्जी आहे, मॅगी सुद्धा आहे, पुरी भाजी आहे, आलू पराठा आहे, पोहे, उपमा, मॅगी वगैरे तर पाहिजे. लहान मुलांसाठी मॅगी आहे. जर जेवण करणार असेल तर आपल्याकडे नॉनव्हेजमध्ये फिश चांगले मिळतात त्या जणांकडे. फिश एकदम ताजे बरं का. फिश इथंपर्यंत जिवंत असतात. बाकी मग समुद्राचे वगैरे पाहिजे असेल तर फिशमध्ये सुरमई आहे, कोळंबी असते, बांगडा आहे, बाकी पॉपलेट सुद्धा आहे. बरं. आणि भाकरी चपाती चुलीवरच्या बघायचं असेल तर आतमध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही. भाकरी चपाती एकदम चुलीवरच्या. बाकी मग व्हेजमध्ये आपल्याकडं पिठलं भाकरी असते, शेवभाजी, ग्रीन पीस मसाला, पनीर मसाला आहे, मटकीची उसळ आहे, भरलं वांग, वांग्याचं भरीत, दाल तडका, दाल फ्राय, आलू मटर पण आहे, मटर पनीर, बटर पनीर, पनीर भुर्जी. आणि व्हेज थाळी आमच्या इथे फेमस आहे. व्हेज थाळीमध्ये पिठलं येईल, भरलं वांग येईल, दाल फ्राय, राईस, भाकरी किंवा चपाती, ठेचा, शेंगदाणा चटणी, पापड आणि शेवयांची खीर. आम्ही व्हेज थाळी इथली ट्राय केलेली आणि मासे पण ट्राय केलेले. खूप छान टेस्ट आहे. आणि दरवेळेस इथं सकाळी सकाळी मॉर्निंगला तुम्ही बघू शकता सूर्यप्रकाशाची जी किरण आहेत ती डायरेक्टली इथं डोंगरावरती पडतात. आणि निसर्ग पण खूप छान आहे इथला. आणि इथं बसून तुम्हाला आनंद घेता येतो. इकडच्या साईडला हे कॅन्टीन आहे. इथं बसायला एकदम छान अरेंजमेंट आहे. तुम्हाला इथून हा व्ह्यू एन्जॉय करता येतो. तर तुम्ही इथं नक्की भेट द्या. आणि रेट पण एकदम रिजनेबल आहेत. रेट पण सगळे व्यवस्थित. मेनू कार्ड आपण व्हिडिओ दाखवू शकता. तुम्ही मेनू कार्ड बघू शकता. सगळे मेनू इथं अवेलेबल आहेत. तर अजून काय आहे दादा इथं दुसरं काय आहे बघण्यासाठी लोकांना? बघण्यासाठी म्हणजे एक शिवकालीन मंदिर आहे इथनं, जे शिरकोली गावात आहे, शिरकाई देवी मंदिर, जे महाराजांच्या काळातलं आहे. ते इथून पुढं जवळपास 22 ते 25 किलोमीटर आहे. ते पाण्यात आहे नाही का. शिरकाई देवीचं मंदिर जुनं आहे, ते पाण्यात आहे. नवीन आहे, पाण्याच्या बाहेर बांधलेलं आहे. पण ते जुनं मंदिर आहे, ते 3 महिनेच पाण्याच्या बाहेर असतं. बरं. पाणी संपल्यानंतर, कमी झाल्यानंतर डॅमचं, त्यानंतर ते बाहेर येतं. बाकी तिथं 3 देवी आहेत, शिरकाई, महानाई आणि वाघे, अशी एकत्र 3 मंदिर आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं, म्हणजे मासाहेब जिजाऊंच्या काळातलं मंदिर आहे ते. खूप मंदिर भारी आहे. बघायचं असेल तर तुम्ही 100% दर्शनासाठी जाऊ शकता. इथून किती 25 किलोमीटर अंतर आहे? 22 ते 25 किलोमीटर. ओके. आता सध्या ते पाण्यात आहे मंदिर? हो, आता पूर्ण पाण्यात आहे. रायगडावरती पण ते मंदिर आहे शिरकाई देवीचं? रायगडावरती मंदिर आहे शिरकाई देवीचं. तेच मंदिर म्हणजे सेम तसंच मंदिर शिरकोलीमध्ये आहे. ओके. कॅम्प वगैरे पण तुम्ही स्टार्ट केलंय काय? ग्रुप वगैरे आले तर आपण ग्रुप वगैरेचे सुद्धा बुकिंग घेतो वगैरे. बाकी अजून आपण एक जंगल सफारी राईड चालू केली. काय काय ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत? जंगल सफारीमध्ये 60 किलोमीटरचं असं आपण फिरून आणतो. त्यात असे 7 ते 8 ठिकाण दाखवतो शिवकालीन. जसं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली एक विहीर आहे कादवे गावात. ती इथून जवळपास 5 किलोमीटर आहे.
परत मग पुढे गेले की शिरकाई देवी मंदिर, त्याचं सुद्धा आपण दर्शन करतो. बोटीतनं वगैरे जायचं असेल तर बोटीतनं सुद्धा घेऊन जातो आपण. बर. आणि अजून घोल एक गाव आहे, घोल तिकडं. घोल. हा. बर. घोल गावापाशी एक महाराजांच्या काळातली म्हणजे असे गुहा वगैरे आहे, ते दाखवतो आपण नाही का. असे भरपूर म्हणजे परत जाता जाता आपल्याला प्राणी वगैरे दिसतात जंगल सफारीमध्ये. ते सगळं आपण असे 7 ते 8 शिवकालीन ठिकाणी दाखवतो त्या जंगल सफारीमध्ये. बर. आणि दादांचं पण यूट्यूबला चॅनल आहे, तुमच्या चॅनलचं नाव पण सांगा. संतोष मरगळे 1733. छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवरती. ओके, चला तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपण ब्रेकफास्टसाठी सगळ्यात पहिले मिसळ घेतली आहे, त्याच्यानंतर आपण ऑर्डर केलेले आहेत कांदा भजी. तर आपण ट्राय करू कसे लागत आहेत ते. टेस्ट कशी लागते. त्याच्यावरती मस्त कांदा टाकायचा आहे, लिंबू टाकून घेऊ. मिसळ छान वाटते, बघू टेस्ट करून. त्याच्यामध्ये सॅम्पल दिलेलं आहे. मटकी पण आहे थोडी. टेस्ट छान आहे. त्यामध्ये फरसाण दिलेलं आहे आणि जास्त स्पायसी नाही आहे, तुम्हाला जळजळ वगैरे करणार नाही. कांदा भजी टेस्ट करून बघू. एकदम क्रिस्पी वाटत आहेत भजी. त्याच्यासोबत आपल्याला पुदिन्याची चटणी, त्याच्यानंतर हे टोमॅटो केचप आहे आणि मिरच्या दिलेल्या आहेत. चटणी एकदम छान आहे आणि भजी पण एकदम क्रिस्पी झालेली आहे. टेस्ट खूप छान येते, मस्त लागत आहेत भजी. तुम्ही ट्राय करू शकता नक्की. भजी एकदम क्रिस्पी आहे. त्यासोबत मिरची दिलेली आहे, म्हणजे तिखट नाही आहे, कमी तिखटवाली मिरची आहे. खूप छान आहे, नक्की ट्राय करा. आपण घेतलेले ताक पण खूप छान आहे. तर मित्रांनो, आपला नाश्ता करून झालेला आहे. आता आपण मस्त बोटिंग करायला जाणार आहे. थोडी एक्सरसाइज, नाश्ता केलेला जिरवायचं आहे आपल्याला. बोटिंगसाठी वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत इथं. पॅडल बोट्स, त्याच्यानंतर कायकिंगवाल्या बोट्स, त्याच्यानंतर मोटर बोट्स, शिकारा बोट आणि स्पीड बोट पण अवेलेबल आहे. स्पीड बोटचा रेट किती लोक आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे. 250 ते 200 रुपये रेट आहे. त्याच्यानंतर कायकिंग, पेडल बोट त्यांचा 150 रुपये पर पर्सन आहे 15 मिनिटांसाठी. तर व्यवस्थित आहेत, रेट पण जास्त महाग नाही. आपण घेतलेली पेडल बोट आणि जॅकेट कंपल्सरी, जॅकेट तेच प्रोव्हाइड करतात, जॅकेटशिवाय एंट्री आतमध्ये देत नाहीत. तर इथे एक ब्रिज टाईप आहे, असं फ्लोटिंग ब्रिज आहे. तुम्हाला ज्या बोटमध्ये बसायचं आहे त्या बोटच्या तिथं आपल्याला जावं लागतं. तर ही स्पीड बोट आहे. तिकडं साईडला जे दिसत आहेत त्या कायकिंगवाल्या बोट्स आहेत, ही पेडल बोट आहे. आपण बोटिंगला सुरुवात केलेली आहे आणि एकदम हळूहळू आपण व्ह्यूचा आनंद घेत पुढं चाललो आहे. तर ह्याच्या साईडला दिसत आहेत तुम्हाला ते कायकिंगच्या बोट आहेत. पाणी बघा कसलं भारी आहे आणि खूप शांतता आहे. एकदम निळं आकाश, खाली पाणी पण तेवढंच काचेसारखं क्लीन आहे. मनाला एकदम शांतता लागते. जर तुम्हाला स्ट्रेस वगैरे असेल तर तुमचा स्ट्रेस हा व्ह्यू बघून ऑटोमॅटिकली कमी होऊन जाईल. तर नक्की येत जावं अशा ठिकाणी. आपण 360 डिग्री व्ह्यू घेतला आहे पूर्ण बोटला गोल फिरून. तुम्ही बघा कसला भारी आहे, एकदम पाण्याच्या मध्ये आणि साईडनी एकदम छान अशी ग्रीनरी, खूप छान अशी झाड आहेत. तुम्हाला वाटत नाही आहे की आपण पुण्याच्या जवळ आहे म्हणून, एकदम बाहेरच्या स्टेटमध्ये गेल्याची फिलिंग येते. आपले 15 मिनिट झालेले आहेत. आता आपण रिटर्न चाललो आहे. ही परत एकदा मला मोटर बोट दिसलेली जाताना, स्पीड बोट.
आपली बोटिंग करून झालेली आहे, जॅकेट वगैरे दिलं आपण. आपलं पानशेत डॅम बघून झालेलं आहे, बोटिंग करून झालेली आहे आणि नाश्ता पण करून झाला आहे. जाता जाता हा बोर्ड दिसला होता. तुम्हाला जर जंगल सफारीसाठी यायचं असेल तर तुम्ही इथं माहिती वाचून कॉन्टॅक्ट करू शकता. भरपूर काय काय आहेत ह्यात डेस्टिनेशन्स कवर करतात ते. तर आता आपण चाललेलं आहे वरसगावला. वरसगाव इथून जवळच आहे. लेफ्ट साईडला वरसगाव आहे आणि राईट साईडला पानशेत आहे. तर हा जो रोड आहे पानशेतच्या तिथून बाहेर आलं डॅमच्या तिथून, तर लगेच समोर टर्न घेतला की हा तुम्हाला बोर्ड दिसेल वरसगाव धरण असा. कारण खडकवासल्याला ह्या दोन्ही डॅमचं पाणी जातं. दोन्ही डॅमचं पाणी एकत्र होऊन खडकवासल्याला जातं. खाली उतरलं की स्वागतासाठी मस्त डॉगेश भाई आलेत, आपल्याला रोड तेच दाखवणार आहेत. चला त्यांच्या मागे जाऊ आपण. बघा कसं पळते पुढं, ते एकदम एक्साइटेड आहे. चला तुम्हाला मी दाखवतो व्ह्यू कसला भारी आहे. चला या माझ्या मागे. इथं पण एक कॅन्टीन आहे. इथं तुम्हाला मॅगी, त्याच्यानंतर कांदा भजी वगैरे जे स्नॅक्स आहेत ते मिळतात इथं. इथून पण व्ह्यू बघा तुम्ही कसला भारी. तुम्हाला जर शांतता पाहिजे असेल ना पूर्ण पुण्यापासून, तर तुम्ही नक्की या इथं. तुम्हाला फक्त पक्ष्यांचा, पाण्याचा आणि हवेचा आवाज येईल. एवढी शांतता आहे, एकदम रिलॅक्सिंग आहे. जसं पानशेतचं डॅम आहे तसंच हे वरसगावचं पण आहे. साईडनी सगळे डोंगर आहेत आणि झाड आहेत सगळी मोठमोठी, आणि पाणी एकदम स्वच्छ आहे काचेसारखं. इथं थोड्या वेळ बसल्यानंतर आता आपल्याला रिटर्न जायचंय. जाता जाता हे मुंग्यांचं वारुळ दिसलं किती छान आहे बघा. इकडच्या भागामध्ये लाजळूची भरपूर झाड आहेत, हात लावल्या की ते पानं मिटून घेते. तर मित्रांनो, आपले दोन्ही पण डॅम बघून झालेले आहेत. तुम्हाला जर अजून इकडं भरपूर प्लेसेस पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच फिरत राहा. इकडच्या साईडला निळकंठेश्वरचं पण मंदिर आहे, त्याच्यानंतर त्याच्या पुढं जरसेश्वर पण आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये कवर करणारच आहोत ते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा.